यस यस नेहा, पहा बेटा, नीट लक्ष द्या बेटा. आज आपला पार्ट आहे नीड फॉर द कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन. आपल्याला हायब्रिडायझेशनची गरज कशासाठी पडली हा मोठा प्रश्न आहे. आता आपण सुरुवातीला पाहिलं केमिकल बॉन्ड म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड, अॅनिक बॉन्ड पण आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड पण आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं ऑक्टेट रूल मध्ये. ऑक्टेट रूलला काय सांगितलं होतं, कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होते, तर इक्वल शेयरिंग न तयार होते बेटा. दो एटम में जब इक्वल शेयरिंग, इलेक्ट्रॉन का इक्वल शेयरिंग होता है तो तभी कोवैलेंट बॉन्ड फॉर्म होता है. ऐसा किसका कहना है, तो ऑक्टेट रूल का कहना है बेटा. और हमने मान भी लिया, हमने एक्सेप्ट भी कर दिया बेटा. पण त्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर दुसरी एक थिअरी आली. ती थिअरी कोणी केली बेटा, हिटलर आणि लंडननं 1927ला. त्याला नाव काय दिलं, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी, एटॉमिक ऑर्बिटल थिअरी. बराबर है. और उसी वीबीटी को बाद में एक्सटेंड किसने किया, पॉलिंग्स अँड स्लॅटरनं. त्यानं पुढे तीच थिअरी कंटिन्यू पुढे कोणी केली, एक्सटेंड केली, वाढवली त्यांनी पुढे कोणी, तर पॉलिंग्स अँड स्लॅटरनं. त्याला त्यांनी नाव दिलं हायब्रिडायझेशन. आता व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी मध्ये आपण पाहिलं की व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी कशासाठी आहे, कोव्हॅलेंट बॉन्डसाठी. कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होते, कैसे बनता है, तो व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी ने दिया क्या, हाफ फील्ड एटॉमिक ऑर्बिटल जब दूसरे एटम के हाफ फील्ड ऑर्बिटल के साथ ओवरलैप होता है तभी कोवैलेंट बॉन्ड फॉर्म होता है. कोवैलेंट बॉन्ड विल बी फॉर्म ओनली व्हेन हाफ फील्ड एटॉमिक ऑर्बिटल ऑफ टू एटम्स ओव्हरलॅप्स विथ ईच अदर, तभी कोवैलेंट बॉन्ड फॉर्म होता है. म्हणजे या थिअरीनं कोव्हॅलेंट बॉन्ड साठी कंडिशन इलेक्ट्रॉन सोबत ऑर्बिटल सुद्धा सांगितली बेटा. आपण मान्य केलं, आपण एक्सेप्ट केलं, एक्झाम्पल भरपूर पाहिले. पर या थिअरीनं कोणते कोणते पॉइंट दिले. दूसरा पॉइंट उसने क्या दिया, जब ओवरलैपिंग होने के बाद उनका स्पिन न्यूट्रलाइज होता है, बोले यस सही है, बोले एक क्लॉकवाइज है और दूसरा एंटी क्लॉकवाइज है. स्पिन न्यूट्रलाइज का मतलब है ओवरलैपिंग होने के बाद इलेक्ट्रॉन का पेयर फॉर्म होता है. ये भी हमने एक्सेप्ट कर दिया. तीसरा वीबीटी का पॉइंट क्या था, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मॅक्झिमम बिटवीन द टू न्यूक्लियस. जेव्हा बॉन्ड तयार होते, बॉन्ड तयार झाल्यानंतर इलेक्ट्रॉन डेन्सिटी सगळ्यात जास्त कुठे, तर दोन न्यूक्लियसच्या मध्ये. मान्य केलं ना आपण. नेक्स्ट पॉइंट क्या दिया, जितना ओवरलैपिंग रीजन ज्यादा, ऑर्बिटल का ओवरलैपिंग रीजन जितना ज्यादा है उतनी ज्यादा एनर्जी रिलीज होगी, उतना वो कंपाउंड ज्यादा स्टेबल होगा, उतना वो बॉन्ड स्ट्रांग है. हे व्हीबीटी न दिलंय. म्हणजे या व्हीबीटीला पॉइंट काय दिला पहा बेटा, की कोणता बॉन्ड स्ट्रॉंग आहे, कोणता बॉन्ड वीक आहे, हे जे ऍटमचे ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग मध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यावर डिपेंड आहे म्हणे. आणि दुसरं एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग वर डिपेंड. म्हणजे जर एस जर ओव्हरलॅप झालं तर याची बॉन्ड स्ट्रेंथ डिफरंट आहे कोणापेक्षा, पीपी ओव्हरलॅप पेक्षा. म्हणजे पीपी पी ऑर्बिटल, हाफ फील्ड पी ऑर्बिटल ऑफ वन एटम ओव्हरलॅप्स विथ हाफ फील्ड पी ऑर्बिटल ऑफ अनदर एटम जेव्हा होते बेटा, तेव्हा या टाईपच्या ओव्हरलॅपला आपण म्हणतो तर पीपी ओव्हरलॅप. हे कोणी दिलं, तर व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी ने दिलं. ठीक है. अच्छा, उसके बाद उसने क्या दिया, उसने वैलेंसी के बारे में भी एक्सप्लेनेशन दिया. जितने अनपेयर्ड इलेक्ट्रॉन है, कोई एटम में जितने अनपेयर्ड इलेक्ट्रॉन है उतने कोवैलेंट बॉन्ड फॉर्म होते हैं. हाइड्रोजन में एक अनपेयर्ड इलेक्ट्रॉन है तो हाइड्रोजन एक ही कोवैलेंट बॉन्ड फॉर्म करता है. हेलोजन में फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, पूरे हेलोजन में पीझेड में एक अनपेयर्ड इलेक्ट्रॉन आहे, त्याच्या पीझेड ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे बेटा, तर तिने काय एकच कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होते. आपण पाहिले ना एक्झाम्पल, हे HF, HCl, HBr, त्याच्यानंतर काय HI, पहा ना, एक अनपेयर्ड इलेक्ट्रॉन है, एकच कोव्हॅलेंट बॉन्ड. यहां भी एक अनपेयर्ड इलेक्ट्रॉन, एक कोव्हॅलेंट बॉन्ड. सही है. बहुत सारे एग्जाम्पल है. और क्या दिया उसने,
अगर हमारे स्पेसीज के पास पेयर्ड इलेक्ट्रॉन है, पेयर्ड जोड़िए इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स है, तो मैग्नेटिक फील्ड के तरफ अट्रैक्ट नहीं होता, तो उसका नेचर क्या है? डायमैग्नेटिक इन नेचर। अगर अनपेयर्ड है, अब हाइड्रोजन है, एक ही डायमैग्नेटिक इन नेचर, H2 सॉरी हाइड्रोजन के पास एक इलेक्ट्रॉन है, तो वो मैग्नेटिक फील्ड के तरफ अट्रैक्ट होगा, अट्रैक्ट होगा तो नेचर क्या है? प्यारा है। यस, बरं भरपूर एक्झाम्पल दिले, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात। बरं व्हीबीटी ने ओव्हरलॅपिंगचे प्रकार दिले, 3 टाइप दिले बेटा, 3 टाइप दिया। पहला टाइप कौन सा दिया? एस ओवरलैप है, हाफ फील्ड s ऑर्बिटल ऑफ वन एटम ओवरलैप्स विथ हाफ फील्ड s ऑर्बिटल ऑफ अनदर एटम, तो ही कोवैलेंट बॉन्ड फॉर्म होता है, और ये ओवरलैप का नाम है एस ओवरलैप। जैसे हमने इसका एग्जांपल H2 देखे। यस, ये देखो यहां हेलोजन एसिड कैसे फॉर्म हुआ? sp ओवरलैप से, हाफ फील्ड s ऑर्बिटल ऑफ वन एटम, हाफ फील्ड s ऑर्बिटल ऑफ हाइड्रोजन एटम ओवरलैप्स विथ हाफ फील्ड pz ऑर्बिटल ऑफ हेलोजन एटम, sp ओवरलैप। अगर ये फॉर्म किए F2 Cl2 Br2 I2 अगर फॉर्म किए, तो ये टाइप का ओवरलैप कौन सा आता है? तो pp ओवरलैप। अब वीबीटी ने स्ट्रेंथ के बारे में दिया, अगर कोएक्सियल ओव्हरलॅपिंग झाली बेटा, दोन न्यूक्लियसच्या मध्ये जर ओव्हरलॅपिंग झाली ऑर्बिटलची, तर बॉन्ड स्ट्रॉंग तयार होत असते, लक्षात ठेवा। स्ट्रॉंग बॉन्ड तयार होते याचा अर्थ काय? जास्त एनर्जी जाती, जास्त एनर्जी गेली तर स्टेबिलिटी सुद्धा काय येणार? जास्त। तो बॉन्ड त्यांनी सांगितला स्ट्रॉंग बॉन्ड। मी तुम्हाला उदाहरण सांगितलं बेटा, तुम्ही खूप काम केलं, मी खूप काम केलं, काय होणार? खूप जास्त एनर्जी जाणार शरीरातून, बॉडीमधून, सिस्टम मधून एनर्जी इवॉल्व होगा बेटा, और जितनी ज्यादा एनर्जी इवॉल्व होगा उतनी स्टेबिलिटी ज्यादा होगा, मी तेवढं जास्त थकल ना। अच्छा, ये देने के बाद हमने एक्से भी किया ये सारे। अब देखो यहां हमने हाइड्रोजन एक्से, हाइड्रोजन, उसके बाद ऑक्सीजन, उसके बाद फ्लोरीन, हेलोजन, इनके वैलेंसी के बारे में हमने एक्सेप्ट भी किया। हाइड्रोजन की वैलेंसी कितनी है? एक है, एक अनपेयर्ड इलेक्ट्रॉन है। यहां ऑक्सीजन है, कितने अनपेयर्ड इलेक्ट्रॉन है? 2 है। तो पान ऑक्सीजन का एटॉमिक नंबर 8 है, कॉन्फिगरेशन 2,6 है, 1s2 है, 2s2 है, 2px2 है, 2py1 है आणि 2pz1 है। किती अनपेयर्ड इलेक्ट्रॉन आहेत? pz मध्ये अनपेयर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? 2 आहेत। ऑक्सीजन की वैलेंसी किती है? 2 है। सही है बेटा ये। अब ये वीबीटी, ये जो वीबीटी है वो एक्सटेंड, वीबीटी ची कन्सेप्ट कोणी आणली आहे? हिटलर आणि लंडन या सायंटिस्टनं 1927 आणली बेटा। थियरी है ही, वैलेंस बॉन्ड थियरी है, एटम के ऑर्बिटल थियरी है, एटॉमिक ऑर्बिटल थियरी है। और बाद में एक्सटेंड किसने किया? पॉलिंग्स एंड स्लाइटर ने। कब? 1931 को। और एक्सटेंड करने के बाद उसने उसको नाम दिया हायब्रिडायझेशन। मग आपल्याला गरज हायब्रिडायझेशनची कशासाठी पडली? याचा अर्थ काही प्रॉब्लेम व्हीबीटी मध्ये सुद्धा होता। कोणता प्रॉब्लेम आहे? पहिला प्रॉब्लेम काय झाला मला सांगा? व्हीबीटी काय सांगते? पहा, ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे बेटा, हे ऑक्सिजन। O2 मध्ये कुठे अनपेयर्ड इलेक्ट्रॉन आहेत का? O2 में अनपेयर्ड इलेक्ट्रॉन नहीं है, सब पेयर्ड है। और पेयर्ड है तो वो मैग्नेटिक फील्ड के तरफ अट्रैक्ट ही नहीं होगा। तो नेचर क्या है? अकॉर्डिंग टू वीबीटी O2 इज क्या है? डायमैग्नेटिक है। यस, लेकिन प्रॉब्लम का हमको ऑब्जर्वेशन में क्या आया?
इसका नेचर क्या है, पैरामैग्नेटिक है। और ये कौन आगे एक्सप्लेन करेगा, तो मॉलिक्युलर ऑर्बिटल थियरी म्हणून परीक्षेला क्वेश्चन येते, O2 इज ए पैरामैग्नेटिक इन नेचर, कौन एक्सप्लेन करेगा, एमओटी मॉलिक्युलर ऑर्बिटल थियरी। इसके बाद वही आने वाला है हाइब्रिडाइजेशन के बाद, पहा ना, एक पॉइंट है। दूसरा पॉइंट काय झाला, दूसरा पॉइंट, टू एक्सप्लेन द करेक्ट वैलेंसी, करेक्ट वैलेंसी एक्सप्लेन। इसका मतलब है कुछ कंपाउंड ऐसे उसके एक्सप्लेनेशन वीबीटी नहीं कर सके, नहीं कर पाए। कोणते येतं आता पहा, मला सांगा, बेरिलियम आहे, नंतर आहे बोरॉन आहे, त्याच्यानंतर एक कार्बन आहे, बेरिलियम ॲटॉमिक नंबर 5 4 आहे, नंतर बोरॉन 5 आहे, नंतर हे 6 आहे। बरं, याचं कॉन्फिगरेशन 1s2 2s2 आहे, याचं कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2px1 आहे, याचं 1s2 आहे 2s2 आहे 2px1 आहे आणि 2py1 आहे, बरोबर आहे, आणि 2pz आहे। कोणाचं आहे हे, बरोबर आहे। आता पॉइंट काय आला करेक्ट व्हॅलन्सीच्या बाबतीत, टू एक्सप्लेन पीपीटीला काही एलिमेंट जे आहेत त्यांची व्हॅलन्सी एक्सप्लेन करता आलं नाही बेटा, प्रॉब्लेम आला। कोणते येतं, बेरिलियम बोरॉन आणि कार्बन। आता व्हीबीटीनं काय सांगितलं, क्या दिया व्हीबीटी, जितने अनपेड इलेक्ट्रॉन है उतने कोवैलेंट बॉन्ड फॉर्म होते। सही है ना व्हीबीटी का, हमने बहुत सारे एग्जाम्पल भी देखे, एक्सेप्ट भी किए, प्रॉब्लम इनके बारे में हुआ। आप देखो अकॉर्डिंग टू वीबीटी यहां ये बॉन्ड कर सकेगा, कर पाएगा, मींस अकॉर्डिंग टू वीबीटी। मुझे बात बताओ, बेरिलियम 0 वैलेंट है, बोरॉन में एक ही अनपेड इलेक्ट्रॉन है, एक ही बॉन्ड फॉर्म करता है, कार्बन में 2 अनपेड इलेक्ट्रॉन है, 2 बॉन्ड फॉर्म करेगा। कौन बोलता है, ये वीबीटी का कहना है, लेकिन हमको ऑब्जर्वेशन में तो अलग ही है। ऑब्जर्वेशन म्हणजे काय, अरे बाबा आमच्याकडे काही कंपाउंड आहेत, कोणते कंपाउंड आहेत, फॉर एग्जांपल यहां देखो बेरिलियम डायफ्लोराइड, आप बोलो बोरॉन ट्राइफ्लोराइड, आप देखो यहां मीथेन, मग ऑब्झर्वेशन मध्ये काय आले, इथं किती बॉन्ड केलेत, बेरिन 2 बॉन्ड केलेत, म्हणजे ऑब्झर्व्ड वैलेंसी बेरिलियमची किती आहे, 2 है। बोरॉन की ऑब्जर्व वैलेंसी कितना है, 3 है। कार्बन की ऑब्जर्व वैलेंसी कितना है, 4 है, बराबर है। इसलिए हमको जरूरत किसकी है, नीड फॉर द कॉन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन, म्हणूनच आपल्याला हायब्रिडायझेशनची गरज आहे। आणि मग हे कसं आहे हे कोण एक्सप्लेन करणार आहे, हायब्रिडायझेशन। वीबीटी ने दिया ये 0 वैलेंट है, ये मोनो वैलेंट है, डाई वैलेंट है, but the compounds of these elements shows that beryllium is divalent, boron is trivalent and carbon is tetravalent। इसीलिए हमको जरूरत है हाइब्रिडाइजेशन की। अब हाइब्रिडाइजेशन ने ये कैसे एक्सप्लेन किया, कसं एक्सप्लेन केलं, किंवा बेरिलियम डायव्हॅलंट आहे, मग हायब्रिडायझेशन कसं सांगितलं पहा, किंवा हे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे म्हणे या ऍटम्स, त्यांना ऑब्झर्वेशन मध्ये आलं, अरे हे कंपाऊंड, ह्यांचे कंपाऊंड त्यांना माहिती आहेत, या कंपाऊंडवर त्यांनी सांगितलं डाय ट्राय आणि टेट्राय। मग हायब्रिडायझेशन कसं एक्सप्लेन केलं की बेरिलियम डाय, बोरॉन ट्राय, कार्बन टेट्राय, कसं आहे। तर हायब्रिडायझेशन काय सांगितलं पहा बेटा, की हे जे लोअर एनर्जी मधला एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे या यस मधला एक इलेक्ट्रॉन, या यस मधला एक इलेक्ट्रॉन कुठे जाते, तर पी मध्ये जाते बेटा। जेव्हा ते ऍटम काय करल, एनर्जी गेन करल बेटा, म्हणजे सरळ सरळ याची अनपेअरिंग होती, अनपेअरिंग झाल्यानंतर 1s2 नंतर 2s1 आणि नंतर 2px1, म्हणजे काय सांगितलं त्यांनी हायब्रिडायझेशन,
ऑब्झर्वेशन मध्ये 2 आहे. कस काय तर सांगितलं ऍटम जे ते ऍटम काय करते, एनर्जी गेन करते. कशासाठी एनर्जी गेन करणार, अनपेअरिंग साठी. हे पेअर्ड आहे. ती एनर्जी कशासाठी वापरली, अनपेअरिंग साठी. आणि म्हणून एक इलेक्ट्रॉन लोअर एनर्जी मधला हायर, ही लोअर एनर्जी हायर एनर्जी. पहा ना, कॉन्फिगरेशन मध्ये काही फरक पडला नाही. 2,4च आहे कॉन्फिगरेशन, 2,4 आहे. सॉरी 2, किती आहे, 2 आहे. म्हणजे तरी काय सांगितलं, वन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम लोअर एनर्जी लेवल इज प्रमोटेड टू हायर एनर्जी लेवल. आपल्याला माहिती आहे ना, 1s पेक्षा 2s ची एनर्जी जास्त आहे, 2s पेक्षा 2p ची जास्त आहे. जास्त काही फरक नाही, थोडा फरक आहे, थोडा. आणि याला त्यांनी नाव दिलं एक्सायटेड स्टेट. म्हणजे नवीन स्टेट तयार झाली तुमची, कोणती, एक्सायटेड स्टेट. मग या पद्धतीने इथं पाहायचं कॉन्फिगरेशन काय येणार बेटा, 1s2, नंतर काय येणार, लोअर एनर्जी मधला एक इलेक्ट्रॉन 2s1, 2px1 आणि 2py1. आलं, क्लिअर आहे. याच पद्धतीनं कार्बनचं पहा, कशा पद्धतीने कार्बनचं कॉन्फिगरेशन काय येणार, 1s2, कार्बनचा लोअर मधला एक इलेक्ट्रॉन, लोअर हा 2s मधला एक इलेक्ट्रॉन कुठे जाणार, 2pz, म्हणजे 2px1, 2py1 आणि 2pz1. हे झालं तुमचं एक्सायटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आलं. आणि मग त्यांनी सांगितलं, आता सांगा किती आहे व्हॅलन्सी, 2 आहे. आता किती आहे, 3 आहे. किती आहे, 4. कोण सांगायले, हायब्रिडायझेशन. क्लियर है. अब आगे नंबर 2, टू एक्सप्लेन द करेक्ट ज्योमेट्री एंड बॉन्ड एंगल. आता व्हीबीटी न फॉर एक्झाम्पल पहा कशा पद्धतीनं सांगितलं. व्हीबीटी न वॉटरचा जे, हे वॉटर आहे, ठीक आहे. वॉटर मध्ये सेंटरला कोण येतं, ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचं कॉन्फिगरेशन काय बेटा, तर 1s2 आहे, 2s2 आहे, 2px2 आहे, बरोबर आहे, 2py1 आहे आणि 2pz1 आहे. झालं इथं. 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहे, 2 कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत, बरोबर आहे त्यांचं. आणि हायड्रोजनचा s ऑर्बिटल आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू व्हीबीटी OH बॉन्ड इज फॉर्मड बाय काय येणार, याचा pz आहे और याचा कोणता ऑर्बिटल येणार, यस येणार. म्हणजे या ओव्हरलॅपला नाव काय येणार आहे, दिस OH बॉन्ड इज फॉर्मड बाय sp ओव्हरलॅप. ये भी sp ओव्हरलॅप, बराबर आहे. sp ओव्हरलॅप कोण बोलताय, व्हीबीटी बोलताय. ठीक आहे. आता मला सांगा, त्यांनी या पद्धतीनं ओव्हरलॅपिंग सांगितल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, त्याच्या जॉमेट्री बद्दल सांगितलं. पहा बेटा, त्यांनी काय सांगितलं की बाबा वॉटरचा जो आपण शेप म्हणू कसा आहे, तर एल शेप आहे. म्हणजे वॉटर हा कसा आहे, तर एल शेप आहे अकॉर्डिंग टू व्हीबीटी. आणि वॉटर मधला HOH चा बॉन्ड अँगल, हा बॉन्ड अँगल, याला बॉन्ड अँगल हा किती आहे, 90 सांगितलं. ठीक है, व्हीबीटी ने दिया. लेकिन ऑब्जर्वेशन में इसके बारे में कुछ अलग ही आया. क्या ऑब्जर्वेशन, नहीं बोले इसका जो शेप है ये बेंट है, बोले यहां बेंट शेप है, किंवा आपण म्हणू शकतो व्ही शेप है, इन्वर्टेड वी शेप ऑब्जर्वेशन में. एंड बॉन्ड एंगल जो है, ये बॉन्ड एंगल कितना है, तो ये बॉन्ड एंगल कितना है, तो 104 डिग्री 28 मिनट है, किंवा 35 मिनट्स बॉन्ड एंगल है. अब ये एक्सप्लेन करने के लिए ये बॉन्ड एंगल आणि हे एक्सप्लेन करण्यासाठी बेटा कोणाची गरज होतं, हायब्रिडायझेशन. म्हणजे हे कोण एक्सप्लेन करेल पुढे, तर हायब्रिडायझेशन. व्हीबीटीचं म्हणणं या पद्धतीने, वॉटर काय एल शेप आहे, बॉन्ड एंगल किती है, HOH चा किती, तो 90 है, पण एक्चुअल मध्ये है, इसलिए जरूरत किसकी है, तो हमको हाइब्रिडाइजेशन की. क्लियर हुआ.
अजून पुढे तिसरा पॉइंट काय दिला त्यांनी, टू एक्सप्लेन दी बॉन्ड स्ट्रेंथ. कोणता बॉन्ड किती स्ट्रॉन्ग है, कसा स्ट्रॉन्ग है. VBT ने क्या दिया, स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड डिपेंड्स अपॉन दी ओवरलैपिंग ऑफ एटॉमिक ऑर्बिटल्स एंड दूसरा एक्सटेंट ऑफ ओवरलैपिंग. इसका मतलब क्या दिया उसने, काय त्यांनी सांगितलं, बाबा कोणता बॉन्ड स्ट्रॉंग आहे कोणता बॉन्ड वीक आहे ते कशा पद्धतीने ओव्हरलॅप व्हायला त्याच्यावर डिपेंड है म्हणे. अगर कोएक्सियल ओवरलैपिंग हुआ, दो न्यूक्लियस के बीच में ओवरलैपिंग हुआ तो बॉन्ड स्ट्रांग ही है. लैटरल अगर ओवरलैपिंग हुआ तो वो वीक है. अच्छा, स्ट्रांग बॉन्ड कब बनेगा, ज्यादा एनर्जी वो रिलीज करेगा, स्टेबिलिटी ज्यादा है. किसने दिया, VBT ने. बरोबर है, बॉन्ड स्ट्रेंथ. दूसरा पॉइंट काय दिला, एटॉमिक ऑर्बिटल जो ओवरलैप हो रहे, हर एक एटॉमिक ऑर्बिटल जो है उस पर डिपेंड है स्ट्रेंथ. कैसे, SS ओवरलैप अगर हुआ तो उसकी बॉन्ड स्ट्रेंथ अलग है बोले, PP ओवरलैप हुआ तो इसकी भी SS ओवरलैप से अलग है बोले बॉन्ड स्ट्रेंथ. म्हणजे कशा पद्धतीने पहा, मला सांगा VBT न मग हा मिथेन मॉलिक्यूल एक्सप्लेन कसा केला, मला सांगा. कार्बन आहे, या कार्बन इथं पहा, कार्बन मध्ये मला सांगा किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. आता कार्बन मध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, 4 आहेत बेटा त्याच्या एक्साइटेड स्टेट मध्ये. ठीक है, आता तुम्ही असं लिहिता सर कार्बन के पास एक इलेक्ट्रॉन, यहां 1 2 3, ये लास्ट शेल के इलेक्ट्रॉन. ये लेविस कंसेप्ट प्रमाणे. मीथेन सर हाइड्रोजन के पास एक इलेक्ट्रॉन, यहां एक इलेक्ट्रॉन है, यहां एक इलेक्ट्रॉन है, यहां एक इलेक्ट्रॉन. ये हुआ, ये अकॉर्डिंग टू क्या हुआ, ऑक्टेट रूल से हुआ. अब वही VBT क्या देता है, ये जो अनपेड इलेक्ट्रॉन है ये क्या है. अब मुझे पता 4 अनपेड इलेक्ट्रॉन है, तो 4 में से एक क्या है, यस में एक हाफ फील्ड यस ऑर्बिटल है, और ये PX PY PZ ये भी हाफ फील्ड है. तो एक जो बॉन्ड फॉर्म हुआ, 4 में से एक CH बॉन्ड जो फॉर्म हुआ वो कैसे फॉर्म हुआ, बाय विच टाइप ऑफ ओवरलैप, यस 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 ओवरलैप. इसका हाफ फील्ड यस ऑर्बिटल और इसका हाफ फील्ड यस ऑर्बिटल आए ना, बराबर है. अब देखो यहां बचे वाले जो 3 इलेक्ट्रॉन है, वो 3 इलेक्ट्रॉन किस में, P में. तो इसके 3 बचे वाले जो 3 हाफ फील्ड P ऑर्बिटल है वो इसके हाफ फील्ड यस ऑर्बिटल के साथ ओवरलैप होते. इसका मतलब है ये तीनों जो CH बॉन्ड फॉर्म्ड बाय विच टाइप ऑफ ओवरलैप है, यस. तो इसकी स्ट्रेंथ अलग है और इनकी स्ट्रेंथ अलग है. तिघांची स्ट्रेंथ, या दोघांची स्ट्रेंथ वेगळी आहे म्हणे, या तिघांची स्ट्रेंथ सेम आहे म्हणे. कशामुळे, SP ओव्हरलॅप आहे आणि याचं काय SS ओव्हरलॅप हे वेगळे. कोण सांगते, VBT. मग त्यांच्या लक्षात आलं पुढे किंवा ऍक्च्युअल मध्ये या चारही बॉन्डची स्ट्रेंथ सारखी है, सेम है. चारों जो बॉन्ड है उनकी स्ट्रेंथ सेम है. अब चारों बॉन्ड की स्ट्रेंथ सेम है, इसका मतलब क्या है, इसका मतलब यह है कि इनकी एनर्जी भी नियरली सेम है. और ये कौन एक्सप्लेन करेगा, तो हाइब्रिडाइजेशन एक्सप्लेन करेगा. ऑब्जर्वेशन में यह आया कि सर ये चारों बॉन्ड की स्ट्रेंथ सेम है, इसका मतलब है ये चारों जो हाफ फील्ड ऑर्बिटल है इनकी भी एनर्जी सेम है बोले. और ये इसलिए हमको जरूरत किसकी है, तो हाइब्रिडाइजेशन की. यही हम एक्सप्लेन करेंगे, कहां, हाइब्रिडाइजेशन. झालं इथं, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे आता, होगा यहां वैलेंस बॉन्ड थ्योरी क्लियर. आता यांच्यासोबत जे काम करणारे लोक होते, काम करणारे लोक म्हणजे सायंटिस्ट आहेत, लक्षात ठेवा.
यांच्यासोबत काम करणारे पॉलिंग स्लॅटर यांनी याला अजून पुढे वाढवलं बेटा, एक्सटेंड केलं आणि एक्सटेंड करून नाव दिलं, नवीन नाव दिलं, कोणतं? हायब्रिडायझेशन. आता हायब्रिड आपल्याला तर माहिती आहे, आपण जेवणापासून कशात हायब्रिडच आहे म्हणा, बरोबर आहे? कुठे बघा हायब्रिड आहे म्हणा प्रकार, बरोबर आहे की नाही? मग आता ही हायब्रिडायझेशन कन्सेप्ट काय? फार सुंदर कन्सेप्ट आहे बघा. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. पहा, मिक्सिंग अँड recasting of atomic orbitals having nearly same energy and shape. Recasting of atomic orbitals having nearly same energy and different shape is known as hybridization. सरळ येणार आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही म्हणले सर हे काय आता नवीन काय प्रकार चालू केला हो? मला सांगा, समजा व्हाईट कलर आहे, एका बॉटल मध्ये व्हाईट कलर आहे किंवा एका बीकर मध्ये व्हाईट कलर आणि दुसरा येल्लो आहे, बरोबर आहे? तुम्ही दोन कलर मिक्सअप करायले बेटा, सरळ सरळ कलर मिक्सअप करायले. बरं, मिक्सअप केल्यानंतर त्यांच्यापासून एक नवीन तयार होईल का नाही? त्या नवीन जे होते त्याला आपण काय म्हणतो? रिकास्टिंग. रिकास्टिंग, नवीन जे तयार होते, बरोबर आहे? मग सेम तशीच प्रोसेस है बेटा. इन्होंने हाइब्रिडाइजेशन कंसेप्ट क्या किया? हाइब्रिडाइजेशन में क्या? एटम के ऑर्बिटल मिक्सअप करना बेटा, मिक्सिंग ऑफ एटॉमिक ऑर्बिटल. एटॉमिक ऑर्बिटल जैसे कि फॉर एग्जांपल यहां ध्यान दो, पहा बेटा, नीट लक्ष द्या. मेरे पास यस ऑर्बिटल है, मला सांगा यस ऑर्बिटलचा शेप कसा आहे? स्पेरिकल आहे. मैंने एक यस ऑर्बिटल लिया, एकच यस ऑर्बिटल घेतला बेटा, एकच यस. यस ऑर्बिटल का शेप स्पेरिकल है, ठीक है? अब मुझे बात बता, पी ऑर्बिटल का शेप कैसा है? बोलो, ये पी एक्स या पी वाय पी जेड, ये पी चा शेप कसा आहे मला सांगा. चला, ये पी एक्स ऑर्बिटल है, अलॉन्ग एक्स एक्सिस है. ये पी वाय ऑर्बिटल है, पी जेड ऑर्बिटल है, बरोबर आहे? आता मला सांगा, मी इथं किती ऑर्बिटल घेतले? 3p ऑर्बिटल. यस. अब इसका शेप स्फेरिकल, ये डंबेल शेप, डिफरेंट शेप है, लेकिन इनकी एनर्जी नियरली सेम है. पुढे एक्झाम्पल वरून सांगतो बेटा, ठीक आहे? म्हणजे यांनी काय सांगितलं पहा बेटा, हायब्रिडायझेशन म्हणजे काय दिलेलं आहे की मिक्सिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. आता हे दोन मिक्सअप होतात म्हणे, ठीक आहे? जसं आपण दोन कलर मिक्सअप करायलो त्या पद्धतीने. अरे मिक्सअप केला, नवीन तर तयार होईल ना, हायब्रिड काहीतरी तयार होईल ना, बरोबर है? अच्छा, मुझे बात बता, कितने एटॉमिक ऑर्बिटल हमने मिक्सअप किए? कितने एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप किए? सर मैंने एक यस ऑर्बिटल लिया और पी ऑर्बिटल कितने लिए? 3 लिए. पी एक्स, पी वाई, पी जेड, 3 लिए. ये नहीं लिया, ये नहीं, 3p नहीं लिया. नहीं संचिता, ये गलत है. म्हणूनच मी सांग, मैंने 1 यस नहीं लिया, मैंने एक यस लिया, एक यस लिया.
काय म्हणत आहे, संख्येवरून सांगा बेटा मी, एक या 3p मिक्सअप किए, कितने मिक्सअप किए सर, हमने तो टोटल 4 ही मिक्सअप किए। हमने अगर 4 एटम के ऑर्बिटल मिक्सअप किए, एटम के ऑर्बिटल हमने मिक्सअप किए, ये एटॉमिक ऑर्बिटल है, मिक्सअप करने के बाद क्या होने वाला है, रिकास्ट होगा और ये नए ऑर्बिटल फॉर्म होंगे। नए ऑर्बिटल कौन से, जिसका नाम है हाइब्रिड ऑर्बिटल। देखो ये फॉर्म हुए 1 2 3 4, ये जो फॉर्म हुए ये क्या है, ये हाइब्रिड ऑर्बिटल है। एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप झाल्यानंतर तयार काय होणार, हाइब्रिड ऑर्बिटल, और वो प्रोसेस का नाम क्या है, हाइब्रिडाइजेशन। अरे सर आपने 1s और 3p मिक्सअप किए, आप बोलो हाइब्रिडाइजेशन क्या है, कोणता हाइब्रिडाइजेशन है, sp3 हाइब्रिडाइजेशन है। sp3 हाइब्रिडाइजेशन म्हणजे काय, 1s and 3p atomic orbitals having nearly same energy but different shape mix up to form a new set of hybrid orbitals। हुआ। आप बोलेंगे सर मेरे पास यहां मुझे मिल गए 4 sp3 हाइब्रिड ऑर्बिटल्स। आता हे 4 हायब्रिड ऑर्बिटल जे येतं यांचा शेपही सेम आहे, एनर्जी पण सेम आहे। हे 4 हायब्रिड ऑर्बिटल हे जास्तीत जास्त दूर जायचा प्रयत्न करतील बेटा, कशामुळे, मिनिमम रिपल्शन आणि मॅक्झिमम स्टॅबिलिटी असावं। मग परत प्रश्न, सर यांची जॉमेट्री काय, यांची जॉमेट्री या पद्धतीने बेटा, ही जॉमेट्री आहे। कोणती जॉमेट्री आहे, याला नाव काय, पहा बेटा, एक sp3 हाइब्रिड ऑर्बिटल है, एक sp3 हाइब्रिड ऑर्बिटल, एक sp3 हाइब्रिड ऑर्बिटल, एक sp, कितने sp3 हाइब्रिड ऑर्बिटल है, 4 है। ये ज्योमेट्री कौन सी है, टेट्राहेड्रल है, टेट्राहेड्रल। मैं इथं म्हणतो मी टेट्राहेड्रल। मग हायब्रिडायझेशन किती सुंदर कन्सेप्ट दिली, पुढे मी एक्झाम्पल देणार आहे, पण आता जस्ट तुम्हाला हे सांगायलो काय, मग हायब्रिडायझेशन मध्ये काय दिलंय सर, ऍटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप वाले, जेवढे एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप झाले, कितने मिक्सअप हुए, 4। अरे 4 ही बनने वाले, 4 एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होने के बाद 4 हाइब्रिड ऑर्बिटल बनते हैं। यही हाइब्रिडाइजेशन ने दिया रूल्स में, नंबर ऑफ एटॉमिक ऑर्बिटल टेकिंग पार्ट इन हाइब्रिडाइजेशन इज इक्वल टू नंबर ऑफ हाइब्रिड ऑर्बिटल्स। टोटल नंबर ऑफ एटॉमिक ऑर्बिटल्स टेकिंग पार्ट इन हाइब्रिडाइजेशन कितने, टोटल 4 है, तो टोटल नंबर ऑफ हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म, यस हो गया, रूल स्टार्ट हो गए। हाइब्रिड ऑर्बिटल इज हैविंग टेट्राहेड्रल ज्योमेट्री। क्यों टेट्राहेड्रल है, sp3 हाइब्रिडाइजेशन होने के बाद ज्योमेट्री कौन सी है, टेट्राहेड्रल ही आने वाला है। और ये हाइब्रिड ऑर्बिटल का बॉन्ड एंगल कितना है, तो 109 डिग्री 28 मिनट। ये जो हाइब्रिड ऑर्बिटल है, ये जो हाइब्रिड ऑर्बिटल, इनका बॉन्ड एंगल कितना है, सेम है। कोणता घ्या, हाइब्रिड ऑर्बिटलचा बॉन्ड एंगल किती आहे, 109 डिग्री 28 मिनिट आहे। क्लियर है। दूसरा आपको बोला सर आप अगर एग्जाम्पल देते तो बहुत अच्छा है, एग्जाम्पल से तो बहुत ही अच्छा ध्यान में आएगा। ठीक है, पहले ये 3 देता हूं और उसके बाद में एग्जाम्पल में चलो। अब हमारे पास sp3 हाइब्रिडाइजेशन हुआ, sp3 में ज्योमेट्री कौन सी है, तो टेट्राहेड्रल है, 4 sp3 हाइब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म होते और बॉन्ड एंगल कितना, तो 109 डिग्री 28। ठीक आहे, तर अजून एक घेऊ ना, मला सांगा जर मी एकच यस घेतला बेटा 1s आणि 2च p घेतले बेटा 2p, कोणतं घ्या आता, मी 2च p ऑर्बिटल घेते, 2p ऑर्बिटल्स,
ये ना यहां 2p, ये नहीं, ये गलत है। 1s ये भी गलत है। आता मला सांगा किती ऍटॉमिक ऑर्बिटल भाग गेलेत बेटा, कितने एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप हो रहे हैं? तो 3। एक यस, अरे फॉर्म कितने हो गए? 3 फॉर्म हो गए। ये 3 फॉर्म हो गए, 1 2 3, तीनों तीनों हाइब्रिड ऑर्बिटल जो है वो sp2 हाइब्रिड ऑर्बिटल है। अरे मग डोकं वापरा ना, मला सांगा यांची जर यांना मॅक्झिमम स्टॅबिलिटी पाहिजे असेल तर हे जास्तीत जास्त दूर जायचा प्रयत्न करतील, बरोबर आहे? मग थोडं डोकं वापरा, यांच्यातला बॉन्ड अँगल किती असेल बेटा? किती बॉन्ड अँगल असेल? झालं क्लियर? अब कोई बोलेगा फिर सर उनकी ज्योमेट्री, आप बोलो क्या ये ज्योमेट्री? पा बेटा, ये ऐसी ज्योमेट्री 1 2 और ये 3, क्लियर है? sp2 हाइब्रिड ऑर्बिटल है, sp2 है सर, ये तो ट्राइगोनल है, प्लेनार ट्राइगोनल है, यस। बॉन्ड एंगल 120, तो इसका मैं नाम दिया प्लेनार ट्राइगोनल। अगर 4 हाइब्रिड ऑर्बिटल, 4 एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप हुए तो 4 हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म हो गए, उनकी ज्योमेट्री टेट्राहेड्रल है और बॉन्ड एंगल 109 डिग्री 28 है। कोण सांगायले? कोण कोण सांगायले हे सगळं? हायब्रिडायझेशन आहे, हे हायब्रिडायझेशन मध्ये आलोत बेटा। मरमर कोण करायले? मी करायलो। मरमर करू कोण सांगायले? सर सांगायले, हे लक्षात ठेवा। हा, आता मला सांगा, हे झालं इथं, या हायब्रिडायझेशन नाव दिलं तुम्ही sp2, चला sp2, ठीक बर। आता मला सांगा एक यस आणि एकच पी मिक्सअप झाला, एक यस एक पी, हायब्रिडायझेशन नाव sp। कितने हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म होंगे? 2 ही हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म होंगे बेटा, जितने एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप हुए उतने। तो ये मिक्सअप होने के बाद ये भी ऐसा फॉर्म होता है, ये ऐसा है, ये छोटे लोब रिड्यूसर आहेत हे। आता तुम्हाला पुढे लक्षात येईल बेटा। मग मला सांगा या दोन, ह्या हायब्रिड ऑर्बिटल मधला बॉन्ड अँगल किती येईल बेटा? 180। आणि ही कोणती ज्योमेट्री? लिनियर है। अरे हो गए ना, जो टाइप्स हमारे हाइब्रिडाइजेशन के कितने टाइप हुए? सर 4 है। अगर एक यस और 3 पी मिक्सअप हुए तो sp3 है, टेट्राहेड्रल है, बॉन्ड एंगल कितना है? तो 109 डिग्री 28 मिनिट है। काही ना 35 दिला है, काही प्रॉब्लेम ना। अगर एक यस और 3 पी एटॉमिक, 2 पी एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप हुए तो 3 हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म होते हैं। उनकी ज्योमेट्री कैसी है? तो ट्राइगोनल, बॉन्ड एंगल 120, और एक यस और एक पी एटॉमिक ऑर्बिटल फॉर्म मिक्सअप हुए तो हाइब्रिडाइजेशन का नाम क्या था? sp, बॉन्ड एंगल 180, ज्योमेट्री डायगोनल लीनियर। कळालं बेटा? एनी प्रॉब्लेम?